योग्य पद्धत अशी आहे, भाकर तव्यावर टाकल्यानंतर ती एका बाजूने भाजते, मग ती उलथावी लागते. आता मी काही सायन्स सांगत नाही, आपलं रोजचं काम आहे, आपल्या भगिनीचं रोजचं काम आहे. पण देव जर उदाहरण देत आहे तर देव साध्या साध्या उदाहरणातून देखील आपल्याला शिकवतो, बोलतो. जर भाकर खायची आहे, भाकर जर नीट भाजायची आहे, जर ती नीट बनवायची आहे, तर ती एका बाजूने भाजल्यानंतर शेकल्यानंतर तिला उलथावी लागते, जेणेकरून तिची जी कच्ची बाजू आहे ती पण भाजली जाईल. म्हणजे दोन्ही बाजू भाकरीच्या भाजाव्या लागतात. आणि अशी भाकर भाजल्यानंतर ती सोनेरी किंवा खाण्यायोग्य असते. परंतु जी बाजू भाजली जात नाही, म्हणजे जी वरची बाजू असते, तिला आगीचा संपर्क येत नाही आणि म्हणून ती वर कच्ची राहते. आणि जिला आगीचा संपर्क येतो ती भाजते. आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जर ती भाकर उलटली नाही, तर ज्या खालच्या बाजूला विस्तव लागत आहे, आग लागत आहे, ती भाजत राहील, भाजत राहील. आणि अशी वेळ येईल की एक वेळ ती जळेल. जास्त भाजल्यामुळे ती जळेल, तिची बाजू न उलटल्यामुळे ती जळेल. म्हणजे खालची बाजू जी विस्तवाच्या संपर्कामध्ये आहे, अधिक तापमानाच्या संपर्कामध्ये आहे, ती जर उलटली नाही तर ही जळेल. आणि वरची बाजू जिला विस्तव लागले नाही, जिला तापमान लागलेलं नाही, ती तशीच कच्ची राहील. या दोन्ही अवस्थेमध्ये ती भाकर खाण्यास अयोग्य होईल. अशी भाकर कोणी खात नाही, खाऊ शकत नाही. आणि स्वतः परमेश्वर या भाकरीविषयी म्हणतो, इफ्राईम राष्ट्रामध्ये मिसळतो, इफ्राईम न उलटलेल्या भाकरीसारखा आहे. उत्तर इस्रायलाला एफ्राईम राष्ट्र म्हणत असे. आणि त्याला, या एफ्राईम राष्ट्राला, म्हणजे इस्रायलाच्या पार्ट मध्ये जो राष्ट्र आहे, त्याला देव होशेया मार्फत हा संदेश देत आहे. एक बाजू इफ्राईमाची, म्हणजे बाह्य बाजू जी आहे ती त्याची धार्मिकता आहे. ते यज्ञ करतात, सण पाळतात, मंदिराला जातात, बाहेरून ते देवाचे लोक दिसतात. आणि त्याची दुसरी बाजू आहे आंतरिक अवस्था. त्यांनी मूर्तीपूजा केली, अश्शूर आणि इजिप्त सारख्या राष्ट्रांशी युती केली, अनैतिकता स्वीकारली. देव म्हणतो, तुम्ही अशा भाकरी सारख्या आहेत, जी भाकर फक्त एका बाजूने शिजलेली आहे, फक्त एका बाजूने भाजलेली आहे. तुम्ही बाहेरून धार्मिक दिसतात, पण आतून कच्चे आहात. तुमचा विश्वास खोल गेलेला नाही, तुमची अंतःकरण बदललेली नाही. आणि महत्वाचा मुद्दा देव इथे सांगू इच्छितो, भाकर उलटली नाही म्हणजे पश्चाताप केला नाही. हा आत्मिक बोध देव त्याच्या लोकांना देण्याच्या, ह्या उदाहरण देण्याच्या मागचा आहे. इस्रायलाने आपली दिशा बदलली नाही, ते जगाच्या मागे धावतच राहिले, पण देवाकडे फिरले नाही. आता ही अर्धवट भाजलेली भाकर किंवा हा अर्धवटपणा नेमका काय आहे शास्त्रामध्ये? जर आम्ही पाहिलं मत्तयाच्या शुभवर्तमानात त्याच्या 6वा अध्याय आणि त्याच्या 24व्या अध्यायात वचनामध्ये, मत्तय 6 आणि 24 आपण वाचू. कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. अर्धवट ख्रिस्ती असे प्रयत्न करतात, देवालाही
आणि जगालाही संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण ते शक्य नाही. एक बाजू जळत आहे, दुसरी बाजू कच्ची आहे. असं चालत नाही, असं चालणारही नाही. दोन्ही ठिकाणी पाय ठेवून चालणार नाही. दोघांनाही संतुष्ट करून चालणार नाही. हे आहे अर्धवटपणा. अर्धवट शिजलेले, अर्धवट भाजलेले ख्रिस्ती लोक रविवारी देवाला आनंद देतात, आठवड्याभर जगात बी राहतात. दुसरं उदाहरण जर आम्ही पाहिलं, प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याची 15 आणि 16 मध्ये आम्ही बघतो. प्रगटी 3:15 आणि 16 मध्ये लिहिलं आहे, म्हणजे लावदिकिया मंडळीला पत्र आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. तू कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. येशू लावदिकिया मंडळीला सांगतो, तो लिहितो, तू ना शीत आहे ना उष्ण आहे, म्हणजे तू मध्ये आहे, म्हणजे तू कोमट आहे. आणि तू कोमट आहे, तू अर्धवट आहे, म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकत आहे. किती कठीण आहे. कोमट आहे म्हणजे अर्धवट आहे, ना भाजलेली आहे नीट, वरची बाजू आणि खालची बाजू जळालेली आहे. म्हणजे एक बाजू जळालेली आहे आणि दुसरी बाजू कच्ची आहे, अर्धवट. मध्ये कुठेतरी अडकलेले आहेत. हा प्रश्न आम्हाला आहे. कुठेतरी मध्ये आम्ही अडकलेले आहोत. हे 2-2, 3-3, 4-4 पिढ्याचे ख्रिस्ती लोक रविवारी फक्त भाकर ठेवतो, एकच बाजू केव्हाची भाजत आहे. भाजून भाजून जळून गेली तरी तशीच आहे, उलथायला तयार नाही. आम्ही कुठेतरी मध्येच अडकलेले आहोत. तिसरं उदाहरण मत्तई 5 आणि 13 मध्ये आम्ही बघतो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल. पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. मिठाची चवच गेली तर त्याची तो खारटपणा कसा येईल. त्याचा एकच आता फायदा. काय फायदा त्याचा? का लिहिलं आपल्या वचन बायबल मध्ये? त्याचा एकच फायदा आहे, ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. अर्धवट ख्रिस्ती जगासाठी निकामा असतो. त्याच्यात ती चव नाही, त्याच्यात तो खारटपणा नाही, तो जगाला चव देऊ शकत नाही. त्याच्यात ती शक्ती नाही की तो जग बदलू शकेल. त्याचा खारटपणा गेलेला आहे. आता जग त्याला पायाखाली तुडवत आहे. ज्या जगासाठी तो उदाहरण हवा होता ते जग त्याला तर पायाखाली तुडवत आहे. अर्धवट ख्रिस्ती. बायबल मधील काय उदाहरण आहे, लक्ष द्या. आम्ही हसतो त्यांना, आम्ही विचार करू ते तसे होते, आम्ही तसे नाही. आम्ही पण तसेच आहोत. आणि म्हणून देवाचं वचन जर आज आमच्याकडे येत आहे, आम्हाला अंतर्मुख होऊन गांभीर्याने विचार करावा. तो तसा, ती तशी नाही. मी कुठे आहे? मी अर्धवट तर नाही ना. मी फक्त एकच धार्मिकतेची बाजू बाजून काळी होऊन गेलेली आहे आणि वर कच्चेच आहेत. आंतरिक मनुष्य कच्चाच आहे. समर्पण केलंच नाही, पश्चाताप केलाच नाही. तडजोड करतच राहिलो. बायबल मधलं उदाहरण आहे उत्पत्ती 4 मध्ये काईन. आपण वाचणार नाही कारण आपल्याला ती माहिती आहे. काईन परमेश्वराला अर्पण आणले. बाहेरून असं वाटत होतं
की खूप चांगला आहे, यांनी शेताचं उत्पन्न आणलं, काय वाईट आहे? पण देवाने त्याचा स्वीकार केला नाही, कारण दोष अर्पणात नव्हता, दोष कायनाच्या अंतःकरणात होता. त्याने पश्चाताप केला नाही. परिणाम, पश्चाताप जर केला नाही, भाकर जर उलटली नाही, त्याने हाबेलाला ठार मारला, आपल्या भावाचा मर्डर केला, आपल्या भावाचा खून केला. भाकर न उलथणारे आध्यात्मिक खून पाडणारे आहेत. आपल्या भावाचे, आपल्या बहिणीचे शाब्दिक, वैचारिक, सामाजिक अडखळण करून कायनासारखे अर्पण आणून आपल्या भावाचा खून करत आपण चर्चला जातो, गाणी गातो, देणगी देतो, पण रागात, मत्सरात, कडवटपणात अर्धवट उपासना आहे. एकच बाजू भाजली जात आहे. राजा शाऊल अर्धवट आज्ञापालन, जे जे शाऊलाला सांगण्यात आलं तो हो म्हटला, पण त्यांनी अर्धवट पालन केलं. आणि जेव्हा त्यांनी अर्धवट पालन केलं, शमूएल म्हणतो त्या क्षणीच देवाने तुला तुझ्या राजपदावरून झुगारून दिले. अर्धवट आज्ञा पालन देव झुगारून देतो. आपण मोठी पाप सोडतो, नीट ऐकूया, आपण मोठी पाप सोडतो, पण लहान लहान पाप करत राहतो, जे कोणाला दिसत नाही, कोणाला समजत नाही, कोणाला कळत नाही. पैसे, मान, छोट्या छोट्या चुकल्या, लबाड्या, एखाद्या विषयी बोलणं, मागे बोलणं, छोटे छोटे पाप. मोठे मोठे आम्ही सोडून दिले, लहान लहान धरून बसलो, म्हणजे शौलासारखं अर्धवट धरून बसलेले आहोत. येशू त्यांना सांगतो, तुम्ही चुना लावलेल्या, म्हणजे तुम्ही रंगवलेल्या कबरांसारख्या आहे, ज्या दिसायला तर एकदम सुंदर दिसतात, पण आत काय आहे? आत काय? जो शब्द वापरल्या, आत काय आहे? आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. शब्द आहे तिथे. आणि येशू म्हणतो, ढोंग्यांनो, मी म्हणत नाही, येशू म्हणतो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. अरे कोणाला म्हणतो? कोणी त्यांचा छळ करतो त्यांना म्हणते का? ज्यांना धर्मशास्त्र माहिती आहे, जे धर्मशास्त्र शिकवतात, जे धर्मशास्त्र पाळतात, जे सर्व धार्मिक विधी करतात, जे दशांश देतात, पुदिना, बडीशोप आणि जिरे यांचा दशमांश देणारे हे धार्मिक लोक, त्यांना म्हणतो, ढोंग्यांनो, तुमची केवढी अवस्था दुर्दशा होणार आहे. आणि दोन उदाहरण देतो, एक वाटीचं आणि एक कबरेचं. येशू त्यांना म्हणतो, तुम्ही रंगवलेल्या कबरी आहेत, बाहेरून सुंदर, आतून मेलेलेपणा आहे. आपण बाहेरून सभ्य, बोलण्यात धार्मिक, पण आतून द्वेष, अभिमान आणि लोभ जर आम्ही पाळतो, आम्ही भाकर उलटलेली नाही. असं जितका अधिक वेळ तिला शेक लागत आहे ना, तेवढी अधिक जळून जाणार आहे, ती आम्हाला उलथवावी लागेल. श्रीमंत माणूस येशूकडे येतो. मार्काचा शुभवर्तमान याचा 10वा अध्याय, मार्क 10 त्याची 17 ते 22. मग तो निघून वाटेस लागणार, तोच एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव, त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहे, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपल्या बाप आपले यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळीत आलो आहोत. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एक गोष्टीची उणीव आहे, जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे.
शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होत तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. येशू म्हणतो, जा तुझे सर्व विकून गरिबांना दे. असा धार्मिक तरुण जो येशूला पाहून येशूच्या पाया पडतो, गुडघे टेकतो, त्याला सर्व सन्मान देतो, आणि तो इतका चांगला तरुण आहे, तो म्हणतो, गुरुजी मी सर्व आज्ञा पाळतो, सर्व आज्ञा पाळतो. येशू म्हणतो, तुझ्यात एक कमी आहे. तर तो निरखून बघतो, ती कमी येशू ओळखतो. ती अर्धवट भाकर भाजलेली बघतो, वरून सर्वपणे चांगलं दिसत आहे, धार्मिक आहे, उत्तम ख्रिस्ती आहे, येशूच्या मागे जाणार आहे, येशू पुढे गुडघे टेकून त्याला शरण जाणार आहे, येशूला गुरुजी म्हणतो, सर्व आज्ञा पाळतो, सर्व धार्मिकता तो करतो, सर्व विधी तो पाळतो. येशू त्याला पाहतो तेव्हा येशूला कमी दिसते, कारण त्याच्यामध्ये जी कमी आहे त्याची प्रतिष्ठा, त्याचा पैसा. येशू म्हणतो, एवढं केलं, हे सगळं विकून दे आणि माझ्या मागे ये. त्याला फार वाईट वाटतं, त्याला फार वाईट वाटतं. अरे येशू सांगतो माझ्या मागे, ह्याच्यापेक्षा मोठं आमंत्रण काय? स्वतः येशू सांगत आहे, हो माझ्या मागे. पण हा काय करतो? अत्यंत दुःख खेदाने भरतो आणि निराश होऊन तो निघून जातो. आपण सर्व देतो, आपला वेळ, आपला पैसा, आपली प्रतिष्ठा, पण एक गोष्ट धरून ठेवतो, ती प्रत्येकाला ओळखावी लागेल अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे येशू म्हणतो, तुझ्यात ती कमी आहे, तुझी भाकर उलटवायची गरज आज आहे. अशी कोणती गोष्ट आहे, अशी कोणती कमी आहे जी मला माझी भाकर उलटू देत नाही? आणि जोपर्यंत मी ते ऍड्रेस करणार नाही, जोपर्यंत मी ते ओळखणार नाही, जोपर्यंत मी ती कमी दूर करणार नाही, ती भाकर जळत आहे, रोज जळत आहे. कधी उलटणार, कधी पलटणार? इर्मया 2 आणि 13 मध्ये इस्रायलाला देव म्हणतो, त्यांनी मला जीव दो, मी जिवंत पाण्याचा झरा तर सोडला आणि फुटलेला हौद स्वतःसाठी खोदून घेतला. जिवंत पाण्याचा झरा सोडला आणि फुटका हौद त्याने निवडला. परमेश्वर म्हणतो, फुटक्या हौदामध्ये पाणी राहू शकत नाही. अर्धवट प्रयत्न निष्फळ ठरतात. आपण देवाला, जो जिवंत पाण्याचा झरा आहे, त्याला सोडून आम्ही जगाच्या पद्धतीने हौद खोदतो. पैसा, नाती, यश हे फुटलेले हौद आहे, ते आम्हाला तृप्त करू शकत नाही. आम्हाला येशूकडे यावं लागेल. आम्ही अर्धवट जीवन जगून उपयोग नाही. बरे, अर्धवटपणाचे परिणाम काय आहे? ही भाकर जी उलटली गेली नाही त्याचा परिणाम काय आहे? आणि तो म्हणजे आम्ही जे उदाहरण पाहिलं मत्ती 5 आणि 13 मध्ये, की निकामीपणा म्हणजे मीठ ज्याची चव गेली आहे. अर्धवट ख्रिश्चन जगासाठी काही मूल्य देत नाही, तो देवाच्या राज्यासाठी उपयोगी नाही. चव गेलेला ख्रिश्चन, चव गेलेला ख्रिस्ती व्यक्ती, चव गेलेला स्वतःला विश्वासू म्हणणारा व्यक्ती देवाच्या दृष्टीने अर्धवट आहे, निकामी आहे. त्याचा काहीच उपयोगाचा देवाला नाही. त्याला देवाचे मूल्य सांभाळता आले नाही. म्हणजे देवाने त्याला जे गुणधर्म दिले आहे मिठाला, ते काय गुणधर्म आहे? चव. गुणधर्म काय दिले मिठाला? चव देणं. तुम्ही किती खमंग, किती चांगला स्वयंपाक बनवा, पण त्याच्यामध्ये मीठ नसेल, असं चिमूटभर मीठ नसेल तर ते आपल्याला स्वाद देत नाही. मिठाचं कार्य प्रिझर्वेशन आहे.
टिकाऊपणा, वस्तू टिकवण्याचं सामर्थ्य, गुणवैशिष्ट्य, मेडिसिन पर्पज आहे. भरपूर मिठाचे फायदे आहेत. आणि आता तू निकामा झाला आहेस, आता तू बेचव झालेला आहेस. तुला मी ज्या गोष्टी दिल्या होत्या, माझ्या अमूल्य भांडारातून तुला मी ज्या ठेवी दिल्या होत्या, जो विश्वास दिला होता, ज्या गिफ्ट्स दिल्या होत्या, दानं दिली होती, आता त्याचा खरटपणा निघून गेलेला आहे. औपचारिकता आहे. एक दुसऱ्याला उभं करण्याचं दान दिलेलं आहे. एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करण्याचं दिलं आहे. एक दुसऱ्यासाठी मध्यस्थी करायचं आहे. एक दुसऱ्यांचा समेट घडून आणण्याचा आहे. मंडळीला मजबूत उभं करायचं आहे ख्रिस्तरूपी खडकावर. विविध दान प्रत्येकाला, जो या ठिकाणी उपस्थित आहे, प्रत्येकाला काही ना काही दान दिलेलं आहे. काहींचे दिसतात, काहींनी पडद्यामागे आहेत, पण आहेत. जे मी इथे करू शकतो ते मी पडद्यामागे करू शकत नाही. जे पडद्यामागे करू शकतात ते इथे करू शकत नाही. प्रत्येकाला वेगवेगळे गुणधर्म दिलेले आहेत, मीठाची चव दिलेली आहेत, पण त्याचा खारटपणाच गेला म्हणजे ती भाकर उलटलीच नाही, तिचा काही एक उपयोग नाही. आता तिला फेकण्यात आहे. का? माझा खारटपणा गेलेला आहे. प्रश्न आहे. देवाला नाकारणं, त्याचा परिणाम म्हणजे काय? हे प्रकटीकरण 3 आम्ही पाहिलं. येशू म्हणतो, मी त्याला ओकून दिलेला आहे तोंडात. ओकणे म्हणजे घृणा करणे, बाहेर फेकणे. कोमटपणा घृणास्पद आहे. ना थंड ना उष्ण. येशू ओकून टाकतो म्हणतो. ओकून काही कामाचे नाही. ओकून टाकतो म्हणजे त्याच्या पोटात आहे ऑलरेडी. त्याने आम्हाला आत्मसात केलेला आहे, त्याने आम्हाला जवळ केलं आहे, त्याने आम्हाला निवडलेलं आहे. पण सुरुवात आईबापांपासून. देवाने शिक्षा दिली त्यांना. पहिले करिंथ 11:27-32 मध्ये आम्ही बघतो, जे प्रभू येशूने आम्ही जे मेधासमोर आम्ही जे वापरतो वचन तेच आहे. कुष्ठ लोक आजारी आणि दुर्बल आहे, अयोग्य रीतीने, अर्धवट. अयोग्य म्हणजे अर्धवट. आणि त्यामुळे काय आहे? अर्धवटपणामुळे मंडळीत शारीरिक शिक्षा सुद्धा आहे. देव खरोखर शारीरिक शिक्षा करतो. अर्धवट मनाने, अयोग्य रीतीने आम्ही प्रभूच्या खाऱ्याला हात लावतो. आम्ही प्रभूच्या मेजातून त्या भाकरीत हात घालतो, त्या प्याल्याला हात लावतो अयोग्य रीतीने. त्याची शारीरिक शिक्षा आहे. म्हणजे काय? काय शारीरिक शिक्षा आहे? आम्हाला सर्वांना माहिती आहे. वेळे आधी मृत्यू. त्याच्यापेक्षा भयंकर गोष्ट नाही. आजच्या ख्रिस्ती लोकांसाठी भाकर उलटली नाही तर कोणते चिन्ह दिसतात? भाकर न उलटण्याचे चिन्ह काय आहे? आम्हाला जाणून घ्यावे लागेल. मी म्हणाल नाही, मी तर रोज भाकरी उलटतो, अर्ध्या सेकंदला उलटतो. त्याचं चिन्ह आम्हाला जाणून घ्यावं लागेल. एक, पश्चाताप न करणं. जर आम्ही पश्चाताप करत नसेल, याचा अर्थ सरळ आहे, आम्ही आमची भाकर उलटली नाही. कधी कधी आम्ही ते पाप कबूल करतो देवासमोर, पण घरी जाऊन परत तेच पाप करतो. भाकर उलटली नाही. इर्म्याचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये लिहिलं आहे. इर्म्या 3 आणि 10. इतके असूनही तिची बैमान बहीण यहुदा मनापासून मजकडे वळली नाही, तर कपटाने वळली असे परमेश्वर म्हणतो. इथे हा शब्द इतका भयंकर आहे आणि ह्याचा सारांश, ह्याचा अर्थ स्वतः देव सांगतो. ती इतके असूनही म्हणजे ती व्यभिचार करत असूनही
तिची बैमान बहीण येहुदा मनापासून माझ्याकडे वळली नाही तर कशी वळली? कपटाने वळली. म्हणजे आम्ही दाखवतो आम्ही पश्चाताप केला आहे, परंतु देवाकडे आम्ही वळतो असं जेव्हा आम्ही दाखवतो, ठीक आहे, लोकांना वाटत असेल, आम्हाला वाटतं नाही, पश्चाताप केला, तर देव त्याच्याकडे त्या व्यक्तीकडे म्हणतो कपटाने वळला, कपटाने. आता याचा न्याय तर आम्ही कमी करू शकत नाही, तो देवच न्याय करू शकतो, पाहू शकतो फरक. पण देव म्हणतो जर मी अर्धवट वळतो तर मी कपटाने. देव त्याच्याकडे पश्चाताप पाहत नाही, देव त्याच्याकडे बदल पाहत नाही, तर देव त्याच्याकडे कपट बघतो. म्हणजे तुझी एवढी हिंमत, माणसाला फसवतो आणि मलाही फसवतो, आणि मग देव त्याला पश्चाताप गृहीत धरत नाही, देव त्याला समर्पण गृहीत धरत नाही. तर देव त्या कृत्याला, जे लोकांसमोर मी करतो पश्चातापाचं, त्या कृतीला देव कपट म्हणतो, कपट. दुसरी गोष्ट, पश्चाताप न केल्याचं चिन्ह, भाकर न उलटण्याचं चिन्ह म्हणजे मी पश्चाताप करतो फक्त संकटात. होशे 4:14 आम्ही वाचलं, त्यांनी मनापासून मला हाक मारली नाही. धान्य व द्राक्ष रसासाठी ते एकत्र येतात, माझ्यासाठी येत नाही, देव म्हणतो. हा माझा पुढचा भाग आहे, पुढच्या रविवारी, म्हणून त्याच्यावर मी बोलत नाही. फक्त आजार, आर्थिक संकट, कौटुंबिक समस्या आली की मी प्रार्थना करतो आणि देवाचा धाव घेतो, आणि संकट गेली तर फरक जगासारखं माझ्या मनाने जगायला असतं. असं जर मी करत असते, याचा अर्थ सरळ आहे, माझी भाकर उलटली नाही. फक्त संकटात देवाचा धावा, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी हे करा, मग आरोग्य वाले, मग हे वाले आणि ते वाले, आणि मग तेल लावलं आणि मी पाणी टाकलं आणि मग मी काय फिरवलं, हेच माहिती त्यांना. फक्त अरे योगासारखा मनुष्य नाही, तो देवातून दिलं, देवातून घेतलं, धन्य तुझं नाव म्हणायला असं सिंहाचं काळीज लागतं. संकट आले की देव दे, आणि जेव्हा परिस्थिती चांगली, मी माझा मोकळा, मी माझ्या शक्तीने, माझ्या बुद्धीने मिळवलंय. हा समज पुष्कळदा आमच्यामध्ये असतो, आणि म्हणून परिस्थितीमध्ये कोणीतरी म्हटलेलं आहे, वाईट वेळ आमच्यावर काय ते नीट आहे का? वाईट वेळ आमच्यावर काय ते, कारण चांगल्या वेळेत मी अभिमान बाळगतो, आणि ते देव बघतो. हा सुस्थितीत असून हा माझा गौरव मला देत नाही. ज्या मी त्याला सुस्थितीत ठेवलं, ज्या मी त्याला आरोग्य दिलं, ज्या मी त्याला भरभराट दिली, ज्या मी त्याला आशीर्वाद दिले, तो अहंकाराने भरला. मग वेळ बदलायला सुरुवात होती. त्या उधळ्या पुत्राने भाकर उलटली. प्रश्न हा आहे, का मी माझी भाकर उलटली आहे? माझी भाकर उलटली आहे. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. म्हणून 2 कोरिंथियर 5 मध्ये लिहिलं आहे, 2 कोरिंथियर 5, तुम्ही विश्वासात आहात की नाही याची परीक्षा करा. म्हणजे तुम्ही तुमची भाकर उलटली आहे की नाही याची परीक्षा करा. मी फक्त बाह्य रूपाने बदललो आहे, अंतःकरण बदललेले नाही. मी जी पाप कबूल करतो ती पाप मी परत करतो. माझ्यात कच्ची बाजू कोणती आहे? माझ्यात न भाजलेली, न शेकलेली, न उलटलेली बाजू कोणती आहे? राग आहे, मत्सर आहे, लोभ आहे, व्यसन आहे, अभिमान आहे, क्षमा न करण्याची बाजू आहे, जी मी उलटलेली नाही, अजून कच्ची आहे. पाप कबूल करणं म्हणजे भाकर उलटणं. पहिली पायरी.
नीती 28 आणि 13 आहे, जो आपली पाप कबूल करतो त्याचं कल्याण होतो, जो आपली पाप लपवतो त्याचं कल्याण होणार नाही. स्तोत्र 32:3-5 मध्ये आहे, ते जेव्हा मी शांत राहिलो तेव्हा माझे हाड जीर्ण झाले. त्यांनी पाप कबूल केले आणि त्याच्या पापांची क्षमा झाली. भाकर उलटल्याची पायरी आहे. एक वेळी एक पाप घ्या आणि ते तपशीलवार मांडा, त्याची गणती नीट करा आणि ती कबुली करण्याची सवय लावा. मी मागे म्हटलं, जोपर्यंत कबुली देत नाही तोपर्यंत क्षमा होत नाही. दावीद म्हणतो, मी जेव्हा शांत होतो माझी हाडं जीर्ण झाली. जेव्हा मी कबूल केलो भाकर उलटली. यशाया 55:7 मध्ये आहे, दुष्टाने आपला मार्ग सोडावा व परमेश्वराकडे परत यावं. एफेस 4:22-24 मध्ये लिहिलं आहे, तुमचा पूर्वीचा स्वभाव सोडून द्या आणि नवीन मनुष्य धारण करा. पूर्वीचा स्वभाव सोडून द्या आणि नवीन मनुष्य धारण करा. आणि म्हणून स्तोत्र 1:1 मध्ये पहिलंच वचन लिहिलं आहे, जो पुरुष दुर्जनाच्या मस्तकीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. सोडून द्या. आशीर्वादित कोण आहे? ज्याने भाकर उलटली आहे. म्हणजे नीतिमान कोण आहे? त्या स्तोत्राचं, पहिल्या स्तोत्राचं टायटलच आहे नीतिमान आणि व अनितिमान ह्यामधला फरक. म्हणजे धार्मिक आणि अधार्मिक यामधला फरक आहे. किती गोष्टी आहे मोजा. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, म्हणजे जे वाईट मसलती सल्ला देतात ते ऐकून त्याप्रमाणे जो चालत नाही. 1, 2, पापी जनांच्या मार्गात उभा पण राहत नाही. आणि 3, निंदकांच्या बैठकीत बसत नाही. तो धन्य आहे, तो आशीर्वाद आहे, तो धार्मिक आहे, तो नीतिमान आहे. मी म्हणत नाही, देवाचं वचन म्हणतं. आणि जेव्हा आम्ही भाकर उलटतो, ठीक आहे, मी बसत असेल, मी चालत असेल, मी उभा राहत असेल, मी ऐकत असेल, आज भाकर उलटली हा उपाय आहे, आता मी चालणार नाही, त्यांच्या मस्तकीने चालणार नाही, त्यांच्या मार्गात उभा राहणार नाही, त्यांच्या बैठकीत बसणार नाही, कारण ते माझ्यासाठी पण घातक आहे. देवाकडे परत फिरणं. इर्म्या 24:7 मध्ये लिहिलं आहे, ते माझ्याकडे परत फिरतील, ते मला ओळखतील. प्रेषित 3:19 मध्ये लिहिलं आहे, पश्चाताप करा, परत या, म्हणजे तुमची पापे पुसले जाईल. भाकर शिजण्याची शेवटली पायरी आहे. मत्ते 3:4 मध्ये लिहिलं आहे, पश्चातापास योग्य अशी फळ द्या. आणि म्हणून लोक 19:8 मध्ये जक्कई म्हणाला, मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देतो. आणि कोणाची फसवणूक केली असेल, कोणावर मी बळजबरीने अन्यायकारक रीतीने मी त्यांच्याकडून घेतलं असेल तर 4 पट परत देतो. जक्कईने आपली भाकर उलटली. म्हणजे आयुष्यभर जक्कईची एकच बाजू शेकत होते, जळत होते, जोपर्यंत येशू त्याच्या घरी आला नाही. आणि ज्या क्षणी येशू त्याच्या घरी आला त्या क्षणी जक्कईने निर्णय घेतला, मी अर्ध्य माझी प्रॉपर्टी जायदाद गोरगरिबांना देऊन देईल आणि ज्यांच्याकडून मी अन्यायाने घेतलं त्यांचे 4 पट मी परत करेल. आणि त्या क्षणी एवढे वर्ष एकच बाजू शेकत आलेली त्याची भाकर काही क्षणात त्याची पलटली गेली. पवित्र आत्म्याने भरणं म्हणजे भाकर उलटणं. एफेस 4:18 द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर आत्म्याच्या प्रेरणेने चाला. रोम 8:13 आहे, आत्म्याने शरीराची कृत्य मारून टाका, ख्रिस्तासारखं बना. संयम धरा. भाकर एकदम शिजत नाही, भाकर एकदम शेकली जात नाही, थोडा वेळ लागतो. याकोब 1:2-4 मध्ये आहे, विविध परीक्षा तुम्हाला प्राप्त झाले तेव्हा आनंदाची गोष्ट समजा, जेणेकरून तुम्ही सिद्ध परिपूर्ण व्हाल.
गलती 6:9 लिहिलेल्या आपण निराश होणे कारण योग्य वेळी आपण कापणी करू. पश्चाताप केल्याने लगेच काही सुधरेल अशी अपेक्षा करू नका. भात जर शेकायला वेळ लागतो, सहन करा, धीर धरा. आपण शेवटले 5 मिनिटं इथे आपल्याकडे आहे. आपण हा भेद जाणूया. पूर्ण भाजलेली आणि अपूर्ण भाजलेली भाकर आज आम्ही इथून पाहणार आहोत. पाप कबूल करणं जर अर्धवट आहे, म्हणजे मी पाप केले म्हणतो पण त्याची मोजत नाही एक एक पाप, तर मी कबूल तर करतो मी पाप केलं आहे, पण त्याची लिस्ट मांडत नाही काय काय पाप केलेलं आहे, तर एक प्रकारे माझी भाकर अजून अर्धवट भाजलेली आहे. परंतु मी म्हणतो मी पाप केलं आहे आणि एक एक पाप कबूल करतो. मी लपवत नाही. स्तोत्र 32:5 प्रमाणे एक एक पाप आठवून कबूल करतो. याचा अर्थ मी भाकर उलटत आहे. मी म्हणतो मी पाप सोडतो, पण मी परत त्या पापात पडतो, म्हणजे भाकर अजून अर्धवट आहे. परंतु ते पाप सोडून देतो, परत करत नाही. याकोब 5:14 प्रमाणे, म्हणजे मी भाकर उलटतो. मी देवाशी नाते आहे माझं असं सांगतो, पण संकटात मी प्रार्थना करतो आणि सूस परिस्थितीमध्ये मी देवापासून दूर जातो. मी अर्धवट भाकर भाजलेली आहे, परंतु मी क्षमा करतो, समेट करतो. मत्तई 6:14-15 प्रमाणे मी भाकर उलटवत आहे. त्याची दुसरी बाजू मी शेकू देत आहे. मी सेवा करतो म्हणतो, पण मी स्वार्थासाठी, माणसांना दिसण्यासाठी करतो तर अर्धवट आहे. पण मी देवाच्या गौरवासाठी प्रेमाने करतो, 1 पेत्र 4:11 प्रमाणे, तर मी पूर्ण भाजलेला आहे. मी विश्वास ठेवणारा म्हणतो, पण फक्त तोंडापुरतं करतो. तो विश्वास कृतीमध्ये येत नाही, तर मी अर्धवट भाजलेला आहे. परंतु कृतीतून दिसणारा विश्वास जर मी बाळगतो, याकोब 2:18 प्रमाणे, मी पूर्ण भाजलेला आहे. मी म्हणतो मी आत्मिक फळं देतो, पण भांडण, मत्सर, द्वेष बाळगतो, मी अर्धवट आहे. परंतु प्रेम, आनंद, शांती, गलती 5:22 प्रमाणे जे आत्म्याचे फळ देतो, तर मी पूर्ण भाजलेला आहे. निष्कर्ष हाच आहे आपल्याला आवाहन. होशेच्या काळात एफ्राईमने पश्चाताप केला नाही, त्याने त्याची भाकर उलटली नाही. त्याचा परिणाम काय झाला माहिती? त्याचा परिणाम, देवाने वॉर्निंग दिली भाकर उलट, पण त्याचा परिणाम असा झाला त्याने उलटली नाही. अश्शूराने त्यांना कैद केले, ते फेकून दिले गेले. आज येशू दारात उभा आहे. तो म्हणतो मी दार ठोकत आहे, पश्चाताप करूया. प्रश्न आहे, आम्ही आमची भाकर उलटली आहे का? आम्ही आमची कच्ची बाजू शेकत आहे का? आमचा पश्चाताप फक्त तोंडा पुरता आहे, जीवन बदलणारा आहे का? भाकर उलटली नसेल, आज जोडू आपल्या जागेवर उभं राहू, अंतर बघून प्रार्थना करू. हेच ती वेळ जिची आम्ही वाट पाहतो.